नमस्कार. विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचं काम करतो. पण नाशिक शहरामध्ये एक अशा आजी आहेत ज्यांनी पुस्तकांचंच हॉटेल तयार केलेलं आहे आणि त्यांच्या हॉटेलमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची पुस्तकं दिसतात आणि ही अतिशय परिवर्तनवादी आणि खूप चांगली गोष्ट आहे की पुस्तकांचा विद्यार्थ्यांना नव्हे तर इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्या पुस्तकांची आवड लागेल, त्या उद्देशाने इथे बसतील आणि पुस्तकं वाचतील. तर आजी, तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने हे हॉटेल बनवलं आहे. तर विचार जागर स्पर्धा परीक्षेचं आम्हाला तुम्हाला एक पुस्तक भेट करायचं आहे आणि ह्या हॉटेलचं, या आजीच्या पुस्तकाच्या हॉटेलचं एक विशेष म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याचा मेनू हा पाटी आणि पेन्सिलचा वापर करून द्यावा लागतो. म्हणजे ही पण एक शिक्षणाची जोड असलेली एक नाविन्यपूर्ण गोष्ट या हॉटेलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि अजून एक विशेष, त्यांचं जे मेनू कार्ड आहे त्याच्या मागे त्यांनी एक सुंदर असा मेसेज दिलेला आहे, तो मी तुमच्यासाठी वाचून दाखवते. पोटाची भूक भागवताना ज्ञानाची भूक भागवली जावी. वाचनापासून आज पिढी दूर चालली आहे, तिने थोडं वाचावं. मोबाईल गरजेचा आहे, मात्र त्याचा वापर आपल्या हातात आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा मेसेज या हॉटेलच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला आणि पाटी आणि पेन्सिलचा वापर करून मेनू कार्ड दिला जाणार, ही पूर्ण नाविन्यपूर्ण कल्पना आजी या हॉटेलच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. या आजींचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खरंच खूप कौतुक. आजीच्या पुस्तकाच्या हॉटेलला थोरात मॅडमनं भेट दिल्याबद्दल 2% फुलं, केवड्याचं पान, जाई मोगऱ्याचा सुगंध आणि आजीला होतो आनंद. आजची तरुण पिढी तर नाहीच नाही.